काल नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजपने अनेक आरोप केले होते। सुधाकर बडगुजर यांचा दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता याच्या सोबत एक पार्टीमध्ये डान्स केल्याचा व्हिडिओ पाहायला मिळाला होता। शिवसेना उद्धव ठाकरे गटात असताना बडगुजर यांच्या या व्हिडिओवर भाजप मंत्री नितेश राणे सहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्षेप नोंदवत कारवाई करणार असं म्हटलं होते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसं बाळासाहेबांच्या शिवसेनेत याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता। पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही। त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे। त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल। बडगुजर यांच्या या भाजप प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी बोलताना उद्या हिंदुत्वासाठी दाऊद इब्राहिमला सुद्धा भाजपमध्ये घेतील। आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथे अवतरतील। दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, त्यानं सलीम कुत्ता तर आलेलाच आहे। त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत, छोटा शकील, हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील आणि हिंदुत्वाचा प्रचार करतील। कारण त्यांच्या लोकांचं मगाशी बोलताना ऐकलं, त्यांनी आता हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारलेली आहे, बरोबर। त्याच्यामुळे आता त्यांचा पक्ष सगळ्यांसाठी खुला आहे। यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की कळवा। पहा जागृत, रहा जागृत, जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई।